बांगलादेशला नवीन पंतप्रधान मिळालेत। BNP प्रमुख तारिक रहमान यांनी बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे। भारताच्या वतीनं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले होते। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत शिपाई पदासाठी होणारी भरती प्रक्रियेमध्ये बदल झालाय। नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर होणाऱ्या प्रक्रियेची तारीख प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे 16 फेब्रुवारीऐवजी 21 फेब्रुवारीला शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे। नवी मुंबई मनपाच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना शिंदे पक्षातर्फे 4 जणांनी अर्ज दाखल केलाय। सर्व नगरसेवक ऐरोली विधानसभेतील असून 2.5 वर्षांसाठी स्वीकृत नगरसेवक पद ठेवण्यात येणार आहे। 2.5 वर्षांनंतर बेलापूर विधानसभेतील 4 स्वीकृत नगरसेवकांना संधी देणार असल्याची माहिती समोर येते। मुंबई महापालिकेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी गटनेत्यांची बैठक घ्यावी अशी मागणी काँग्रेस गटनेते अशरफ आझमी यांनी केली आहे। याबाबत त्यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडेंना पत्र लिहिलं आहे। मुंबईमध्ये 17 आणि 18 फेब्रुवारीला महिला कौशल्य विकास मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी मुंबई पालिकेतील 50 महिला बचत गटांच्या उत्पादनांचं भव्य प्रदर्शन आणि विक्री मेळावा भरवण्यात आला। यामुळे महिलांना उपजत कौशल्याच्या व्यावसायिक व्यासपीठ लाभणार आहे। वडाळा ठाणे कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेण्यात आली आहे। MMRDAने सल्लागार कंपनीची हकालपट्टी केली आहे। तसंच तातडीने सल्लागाराचं कंत्राट रद्द करण्यात आलंय। यावेळेला कार्यकारी अभियंत्याला निलंबित केल्यानंतर आणखी 2 अभियंत्यांना निलंबित करण्यात आलंय। मुलुंडमध्ये मेट्रो लाईन 4 मधील झालेल्या अपघातामध्ये रामधनी यादव यांचा मृत्यू झाला होता। MMRDAने रामधनी यादव यांच्या कुटुंबाला 40 लाख रुपयांच्या भरपाईचा धनादेश सुपूर्द केलाय। यानंतर रामधनी यांच्या कुटुंबानं राजावाडी रुग्णालयातून रामधनी यादव यांचा मृतदेह स्वीकारला। रायगड जिल्ह्यातील कर्नाळा साई चिरनेर पट्ट्यामध्ये प्रस्तावित 3ऱ्या मुंबईची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे। मुंबई नवी मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी MMRDAने अर्थसंकल्पामध्ये 4000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। यामुळे पायाभूत सुविधांचा निर्मितीला वेग येणार आहे। RTE प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्यात आलाय। पालकांना 1 किलोमीटरपर्यंतच्या परिसरातील शाळा निवडण्याची मुभा देण्यात आली। आजपासून 10 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे। 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीच्या जामिनावरील सुनावणी पुढे 6 मार्चला होणार आहे। 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अमेडिया कंपनीला स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। मुद्रांक शुल्क विभागाकडून 23 कोटींच्या स्टॅम्प ड्युटीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणी उद्या दोघांची नार्को टेस्ट आणि एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार आहे। मुंबईच्या वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या होणार आहेत। राज्यातील 45 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे FRPचे 1860 कोटी रुपये थकवलेत। साखर आयुक्तांकडून संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। आज आणि उद्या थकीत FRP प्रकरणी सुनावणी सुद्धा होणार आहे। आपलं महत्व कमी होईल म्हणून काहींचा विरोध आहे। दादाच नाहीत आता चर्चांना अर्थ नाही। विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। उद्या पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार सविस्तर मुद्दे मांडणार आहेत।